या मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत. तनया अखिलला सांगत असते की आपण आकाश दादा आणि वसू वहिनीच्या खोलीमध्ये शिफ्ट होऊयात आणि ते ऐकून अखिल तिला सांगतो की उगाच नको तो विचार करू नको. अगं ते 5 जण आहेत, त्यांच्यासाठी ती रूम अगदी बरोबर आहे आणि आपण फक्त 2घे जण आहोत. मग आपण रूम कशासाठी शिफ्ट करायची? जर आपण रूम शिफ्ट केली तर त्यांना इथे ॲडजस्ट करणं कठीण होऊन जाईल. त्यामुळे तू हा विचार मनातून काढून टाक आणि तो त्याच्या कामासाठी निघून जातो. मात्र तनया काही हा विचार मनातून काढायला तयार नसते. तिला काही करून वसुंधराला तिच्या खोलीमधून बाहेर काढायची असते. त्यानंतर मग दुसऱ्या दिवशी सकाळी मुलांची शाळेत जाण्याची तयारी सुरू असते. वसुंधरा देखील मुलांचं आवरण्यासाठी खोलीत जाते आणि तीच संधी साधून तनया पटकन एक रुमाल तेलामध्ये भिजवते आणि त्यानंतर ते तेल पायऱ्यांवर लावते, जेणेकरून वसुंधरा त्यावरून घसरून पडावी. मात्र वसुंधराचा त्या तेलावर पाय पडतच नाही आणि त्यामुळे ती पायरीवरून सुद्धा खाली पडत नाही. त्यामुळे तनया खूप चिडते. मात्र तितक्यात मुलं त्यांच्या खोलीतून बाहेर येतात आणि तनयाला समजतं की आता यांच्यापैकी एक जण तरी नक्की घसरून पडणार. त्यामुळे ती खूपच खुश होते. आणि मग त्याच वेळी बनीचा त्या तेलावरून पाय घसरतो आणि तो पायऱ्यांवरून खाली पडतो. ते बघून वसुंधरा खूप घाबरते आणि धावतच त्याच्या जवळ जाते. बनीला खूप लागलेलं असतं. त्याची अवस्था बघून सगळेच जण घाबरतात. तनया मात्र हसतच वसूकडे आणि बनीकडे बघत असते. आणि त्याचवेळी माधवरावांचं लक्ष त्या पायऱ्यांवर लागलेल्या तेलाकडे जातं. पण इथे तेल कसं आलं असा सगळ्यांना प्रश्न पडतो. मुलीसुद्धा खूप घाबरलेल्या असतात आणि मग वसुंधरा बनीला घेऊन डॉक्टरांकडे जाते. तर तनया हसतच हा सगळा प्रकार बघत असते. तर दुसरीकडे ऑफिसमध्ये भास्कर आकाशला सांगत असतो की तू कोटेशन बघितलं का? कोटेशनची अमाऊंट खूप जास्त आहे. आपण ॲम्बिशियस असावं, मात्र त्यासाठी आपल्याला आपले क्लायंट गमवावे लागू नये असंच मला वाटतं. तर आकाश म्हणत असतो की हो दादा, मी सुद्धा एकदा ती अमाऊंट बघतो आणि अखिलसोबतही बोलतो. पण त्याचवेळी अखिल त्या ठिकाणी येतो आणि त्याला बघून हे दोघेजण गप्प होतात. अखिल त्यांना विचारत असतो की काय झालं, बोलता बोलता तुम्ही गप्प का झालात? काही पर्सनल होतं का? आणि त्यावर आकाश त्याला कोटेशनबद्दल सांगायला जाणार. इतक्यात भास्कर म्हणतो की हो, थोडं पर्सनल होतं. मी व्हॅलेंटाईन डेबद्दल बोलत होतो, विचारत होतो की आकाश तू वसुंधराला काय गिफ्ट देणार आहेस ते. आणि ते ऐकून आकाश देखील गप्प बसतो. आणि मग त्यानंतर भास्कर अखिलसोबत मीटिंगला जातो. तर आकाश कोटेशनचे फोटो बघत असतो आणि ती अमाऊंट बघून तो देखील घाबरतो. तर दुसरीकडे जयश्री तिच्या खोलीत बसलेली असते आणि तितक्यात तनया त्या ठिकाणी येते. ती जयश्रीच्या मनात पुन्हा एकदा वसुंधराविषयी विष भरवण्याचा प्रयत्न सुरू करते. ती म्हणत असते की आई, मी कालच वसुंधराला म्हणत होते की तुम्ही खालच्या रूममध्ये शिफ्ट व्हा, आम्ही दोघेजण वरच्या रूममध्ये शिफ्ट होतो. मात्र तिने माझं ऐकलं नाही. खरं तर ना, तीनही मुलं खूप गोंधळ करतात आणि सतत वर खाली करतात. आज बघितलं ना बनी कसा पडला. उद्या जर चिनू मनूला काही झालं तर? आणि ते ऐकून जयश्री घाबरते. मात्र ती असंही म्हणते की तू या अवस्थेत वरच्या खोलीत शिफ्ट होणं बरोबर नाही आहे. तू तरी वर खाली कसं करणार? मात्र तनया म्हणत असते की मी खोलीतून बाहेर पडणारच नाही. वसुवहिनी आहे ना माझी काळजी घ्यायला. आणि तिचं ते म्हणणं जयश्रीला सुद्धा पटतं. त्यानंतर मग तिला तनया असं देखील सांगते की अखिल रात्री उशिरापर्यंत काम करत असतो. मात्र मुलांचा खूप गोंधळ सुरू असतो. त्यामुळे मग त्याची झोप देखील पूर्ण होत नाही. आणि मग ते ऐकून जयश्री म्हणते की ठीक आहे, मी आजच त्या दोघांसोबत बोलते. तुम्ही त्यांच्या रूममध्ये शिफ्ट व्हा आणि ते दोघेजण तुमच्या रूममध्ये शिफ्ट होतील. त्यानंतर मग वसुंधरा गणपतीच्या मूर्तीजवळ उभी असते. दिवे लागण्याची वेळ होऊन गेली तरी जयश्री आली नाही, म्हणून मग ती स्वतः दिवा लावायला जाते. पण तितक्यात जयश्री त्या ठिकाणी येत तिला थांबवते. ती म्हणत असते की तुला माहिती आहे ना, दिवा फक्त मी लावते. मग तू दिवा लावण्याची हिंमत केलीच कशी काय? तुला काही या घरावर हक्क दाखवायचा आहे का? तर वसुंधरा म्हणत असते की आई, असं काही नाही आहे. दिवे लागण्याची वेळ होऊन गेली म्हणून मग मी दिवा लावण्यासाठी आले. मात्र जयश्री तिला या सगळ्यापासून लांब राहायला सांगते. तितक्यात मग तनया त्या ठिकाणी येते. जयश्री तिला विचारते की तनया, तुला काय खावंसं वाटते ते सांग, वसुंधरा सगळं बनवेल. आणि मग तनया सांगू लागते की मला पनीर मसाला खायचा आहे, पुऱ्या खायच्यात, मसाले भात, पापड, गुलाबजाम, गोड कढी, हे सगळं मला खायची इच्छा आहे. वसुवहिनी बनवेल का? आणि त्यावर मग वसुंधरा नाईलाजाने म्हणते की ठीक आहे, मला जितकं जमेल तितकं मी नक्की बनवेल. आणि ते ऐकून तनया खुश होते. त्यांचं बोलणं सुरू असतानाच आकाश त्या ठिकाणी येतो. तर जयश्री आकाशला म्हणत असते की मला तुझ्याशी महत्त्वाचं बोलायचं आहे. आणि मग ती आकाश वसुंधराला सांगते
की तुम्ही सगळेजण खाली अखिलच्या रूममध्ये शिफ्ट व्हा. अखिल आणि तनया तुमच्या वरच्या रूममध्ये शिफ्ट होतील. आणि ते ऐकून आकाश विचारतो का? तर जयश्री म्हणत असते की मुलं खूप गोंधळ करत असतात, सतत वर खाली करत असतात. आज तर बनी पडला, उद्या चिनू मनूला काय झालं तर मी ते सहन करणार नाही, त्यामुळे तुम्ही खालीच राहा, आम्ही वरती राहतो. मात्र आकाश म्हणत असतो की तनयाने या अवस्थेत वर राहणं कितपत योग्य आहे. पण जयश्री म्हणत असते की ती तिच्या खोलीतच आराम करेल, वसुंधरा करेल तिची सेवा, तू काळजी करू नको. आणि ते ऐकून आकाश तर खूप चिडतो. पण वसुंधराच म्हणते की ठीक आहे, आम्ही खालच्या रूममध्ये शिफ्ट होतो. आणि ते ऐकून मग आकाशही गप्प बसतो. त्यानंतर ते तेथून निघून जातात. तर तनया हसतच वसुंधराला म्हणत असते की बघितलं ना, मी तुला तुझ्या खोलीतून कसं बाहेर काढलं, आता लवकरच या घरातून देखील बाहेर काढेल. त्यानंतर आकाश त्याच्या खोलीत जातो. मात्र रूम सोडण्याची गोष्ट त्याला अजिबातच आवडलेली नसते. तो वसुंधराला म्हणत असतो की आपण त्या छोट्याशा रूममध्ये 5 जण कसे ॲडजस्ट करणार आहोत. मुलांना अभ्यास करायचा असतो, खेळायचे असते, मला देखील माझं काम असतं. अखिलची रूम थोडी लहान आहे, आपण तिथे नाही ॲडजस्ट करू शकत. मात्र वसुंधरा त्याला समजावते की मी मुलांना समजावते, ते नक्की ॲडजस्ट करतील आणि आपण आपलं कर्तव्य पार पाडूयात, बाकीच्या गोष्टी वेळेवर सोडूयात. आणि त्यामुळे मग आकाश नाईलाजाने हो म्हणतो. दुसरीकडे तनयाने तिचं सगळं सामान पॅक केलेलं असतं. जेव्हा अखिल घरी येतो तेव्हा हे सगळं बघून तो खूप चिडतो. तो तनयाला समजावतो की मी तुला सांगितलं होतं ना, आपण वरती शिफ्ट होणार नाही. पण तनया काही ऐकत नाही. ती म्हणत असते की मला त्या वसुंधराला दाखवून द्यायचं आहे की तिच्यापेक्षा जास्त किंमत माझी आहे. आणि ते ऐकून अखिल अजून चिडतो आणि तेथून निघून जातो. तनयाला मात्र काही फरक पडत नाही. त्यानंतर ती लगेच विशाखाला कॉल करते आणि हे सगळं सांगायला सुरुवात करते. पण विशाखा तिला थांबवत तिच्याकडे पैशांची मागणी करते. ती म्हणत असते की मला तातडीने पैशांची गरज आहे. मात्र तनया तिला सांगते की मम्मा, माझ्याकडे आत्ता पैसे नाही आहेत आणि तू प्लीज आता माझ्याकडून पैसे घेणं बंद कर, मी नाही तुझी मदत करू शकत. आणि ते ऐकून विशाखा चिडते. त्यानंतर मग तनया तिने वसुंधराला कसा धडा शिकवला हे सांगायला सुरुवात करते. तिला असं वाटत असतं की आता वसुंधरा लवकरच माझे पाय पकडेल आणि माझ्याकडे भीक मागेल की मला माझी खोली परत दे. आणि ते ऐकून विशाखासुद्धा खुश होते. तर मित्रांनो, या मालिकेच्या पुढील भागांमध्ये आपण पाहणार आहोत तनया रात्री वसुंधरा आकाशच्या खोलीत जाते. तिला असे वाटत असते की ते सगळेजण खूप त्रासात असतील, मात्र ते सगळेजण आनंदाने त्या खोलीत राहत असतात, मजा मस्ती करत असतात. त्यामुळे तनया चिडते. आणि मग त्यानंतर विशाखाने ज्या माणसाकडून कर्ज घेतलेले असते तो माणूस तनयाला कॉल करतो आणि तिला धमकी देत म्हणतो की जर मला माझे पैसे परत मिळाले नाहीत तर तुम्हा दोघींचं काही खरं नाही. मी हे सगळ्यांना सांगेल की आकाशला मारण्यामध्ये त्या विशाखाचा हात होता. आणि ते ऐकून तनया खूप घाबरते. तर मित्रांनो, या मालिकेच्या पुढील भागांच्या अपडेट्ससाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा.